तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. दिदी डचकली आवाज खूप मोठा काढला आज. तर ब्लॉग किती आहे? चौथा आहे ना? हां, चौथा ब्लॉग आहे आपला. तर आता आज मी आंबे आणायला जाणार आहे, तुम्हाला दाखवतो. जर दिदीनं आपल्याला फोन सोबत नेऊ दिला तर मी आंबे आणायला दाखवतो. आणि आता मी आणायला चाललो आहे चैतूला. तर बघूयात आंबे आंबे आमरा इथं आमच्याकडे दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, तुम्हाला आंबे आणायला दाखवलं असतं, पण आंबे आणले गोट्या मामानं ठेवले होते आम्ही किचन वाट्यावर. सापडले का? सापडले आंबे सापडले म्हणून आंबे आमची चोरीला गेलते. हरवलते मामी मारू नका, मी कॅमेऱ्यात लावतो मारा. हो गप्पाना, तुमचाच मोबाईल खराब होईल. मामी त्रास द्यायला मला, टॉर्चर करायला. आता आज माझ्याकडून पावभाजीची पार्टी आहे. माझीच आहे मामी. हा, पैसे एवढे पाव तर येलेत ना, पावाचे पण सगळे. मग म्हण ना मम्मीला, तसं आज पावभाजी पार्टी आमची. शिमला, ओके, शिमला तुम्ही बघतो. थांबा, भेटूया आपण. उठ लवकर, गपचूप उठ. आणून दे मम्मी. दहशत बनते, दहशत. भाई तू मोठा भाऊ आहे तुझा. नाही मी तुझा मोठा भाऊ. कन्सेप्ट नसते, कंटेंट असते. ला मी तुझा मोठा. तुझ्यापेक्षा तू किती 2010 मधला. बाथरूम मध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवायचं होतं की पावभाजीसाठी कष्ट किती केलेत आम्ही, सांगायचं होतं. तुम्हाला दाखवायचं नव्हतं, थोडं चुकलं बोलताना, घाबरत असते. तर मी पण बंडू काकायला आम्हाला परळीतून पाव आणायला सांगितले. पाव आणायचे होते. मग आम्ही म्हणल्या टमाटे आहेत. घरी आले काका, घरी टमाटे नाही. आम्ही सांगितले होते बंडू काकायला फ्लावर गोबी आणायला, त्यानं आणली पत्ता गोबी. कथा खूप मोठी. आता काय करावं, कसे तरी आकर्षोट मला वापस परळीकडे जावं लागलं मला. मग पुन्हा ते गोबी घेऊन आलो, सगळ्या गोष्टी टमाटे आणले. आणि आता कुठंतरी आम्ही पावभाजी करायला, तर तुम्हाला दाखवतो. नाही दाखवत तेवढं माझ्याकडे हे नाही आहे, पण आमची मोठं सध्या करू लागायली आम्हाला. मित्रांनो, डोळ्याला पाणी येईल सध्या. किचन मध्ये आपल्याला सुद्धा काम लावले, तर पावभाजी पार्टी म्हणलं काहीतरी करावं लागेल ना. काम हातभार लावावं लागत असे. फक्त बाहेरचे वर नको, ते थोडं वांदे झाले. कोणतरी जरा दुःख त्याला सावलं नाही, थोडं रडायला. कोण म्हणलं? नाही का कांदा नाही, तू रडायला. मित्रांनो, त्याला ते दुःख सावलं नाही. आता ते वर दुःख सहन व्हाय नाही बघायला, म्हणून रडायला लागली सगळे. मित्रांनो, पावभाजी पार्टी म्हणजे खूप मजेत सुरू आहे आमच्या. ते गबूला आता काय नाव ठेवते काय सांगता येत नाही. बसलंय गावात जाऊन पाहिल्या वनी. आता खरी मजा इथे येईल. या आता गाणी बिणी लावलेली आहेत. आता मस्त नाचायचं. चला तुम्हाला दाखवतो ना. आपला आज कॅमेरा कशासाठी, चला दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, म्हणलं तुम्हाला आमच्या पावभाजीची कथाच लय मोठी आहे. हो का, लिंब आणून आणले, त्याच्यात जीवच नाही. सगळे हिरवे कच्चे, त्यात रस निघताय का नाही बघावं लागणार. आता डबल काहीतरी करावं लागेल. जुगाड हा भारताच्या माणसात ते रुजलेलाच आहे. कुठून का ना काहीतरी करतायच. आतोनात असे प्रयत्न करून आपली पावभाजी झालेली आहे. पण कसं आहे, घरात आहे मामा, त्याच्यामुळे आपल्याला पावभाजी दाखवता येत नाही. बघावं लागेल, आता काहीतरी करावं लागेल. त्या ठिकाणी पावभाजीचं पातीला काढलेलं काय भारी वास येत आहे. हे कसं बघायला, हो का, हे होतावाने बघायला. मित्रांनो, या ठिकाणी आपण पावभाजीची पार्टी सुरू केली आहे. तुम्हाला मला माहिती तुमच्या तोंडाला पाणी सुटन, पण खावा बाहेर जाऊन. एवढं काय ना, ते घरी करून खावा. घरचीच चांगली असते, बाहेरची केवढी काही चांगली नसती. घरी खावा, तुम्हाला दाखवतो ना. आमची देशी स्टाईल आहे, पण हे ताट भारी बघा. हे मोठे माणसं आहेत, त्याच्यामुळं ह्यांचं ताट पण भारी आहे. आताच पेटपूजा झालेली आहे. राहू दे नसतंय ग. आताच पेटपूजा झालेली आहे आणि पोट इतकं फुल भरलेलं आहे की आता फक्त झोपायचंच राहिलंय. झोपायचंय मस्त. आता हवा घालणार आहे दीदी, आता मस्त मालिश करणार आहे. मालिश
तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे की आपल्या एक ते नंदू आणि खुशी या दोघींनी एक घर तयार केलं आहे. असं सिक्रेट रूम कसं असतं आपलं क्रेझी XYZ यांनी पार्ट करून दाखवलेत ना सिक्रेट रूम, तसं सिक्रेट नाही, सगळ्याला कळत आहे. काय दिमाग नसल्यावर काय करू, पण केलं आहे कामापुरतं. पण तुम्हाला दाखवतो हा बघा. ही तर घर असं सगळं छत फेत तयार केलं आहे. पण असं कसं आहे चोराचे कामं सोडत नसते. आमचा गाब्या बघा कसा शिरला आहे. इकडून साईडनं भिंत लावली तर हे झाकू बघायला आहे. तुम्हाला गेटमधून एंट्री दाखवतो. खुशी सुद्धा चोर म्हणायली आहे. झकास घर आहे, झकास एकदम. असं थांबत नसते तर शुभ काम मी दे रे कैसी. अरे ब्लँकेट तेच घेतला. हाय गाइस, इकडे खुशी किचन, आमचा हॉल, आमची बेडरूम. किचन आणि हॉल लयच मोठा आहे. ए खुशी तेवढंच लागतंय. ओय चड्डी पार बांध. आमची खुशी मीन खुशी ना आमचा राहायला घर बनवलं. आम्हाला घरच नाही ना. बाय. आमची आता रात्र झाली, आम्ही झोपायला. बाय. घर दुपारची वेळ झाली आहे आणि ही म्हणती बाय. आमची रात्र झाली. आणि घर नाही म्हणा राहिला ना. आता कुठं राहिलं घर, कुठं बांधलंस? ते काय आम्ही घरात घर बांधलंय. घरात घर बांधले आणि राहायला घर नाही म्हणा. खरंच कसं व्हायचं ह्या भारत देशातल्या ह्या मुलींचं, म्हणजे हे पर्टिक्युलर अशा प्रकारच्या मुलींचं कसं करावं तरी काही नेमकं. आता जाऊ द्या, आता बोलता येत नसते, विषय असते तर आपण आता ह्यांच्या मम्मी पप्पाला एक फोटो टाकूत आपण. हा मित्रांनो हो का हे गब्याची बाजा खालची आपली बेडरूम आहे आणि ते बॅक कॅमेरा काय म्हणला होता रे, काय म्हणला होता? जाऊ द्या. अरे लेन्स बॅक करा, हे लक्षात राहत नाही. घर सगळं मोडलेलं आहे आणि सगळं म्हणजे अरे घर मोडलं आणि घराच्या नादात सगळे कपडे खाली पाडलेले आहेत. हो का हे जनावर खुशीनं सगळं हे करून टाकलं. ऐ नंदे इकडे बघ नंदे. ऐ तुझा संसार इकडे बघ की. ऐ तुझा संसार उद्ध्वस्त झालाय म्हणून लागलीस, तुला कसं वाटायलंय? लयच खुशी व्हायली ही ते खुशी तू व्हायलीस होय. मला मारलं ऐ धर नाही. आईस्क्रीम देते म्हणली कॅमेरा. पहिली दी नाही मी मारणार. मला आईस्क्रीम नको. पहिली धरून ही धरून नको मला आईस्क्रीम. मला दोन्ही नको. पैसे तर तुम्हाला दाखवतो की आमची मावशी कशी बोलती आहे. आजी आम्ही तिला मावशी म्हणतात. होय मावशी. ऑन द स्पॉट वेगवेगळ्या गोष्टी सांगते आहे, गर्भी तारत असते त्या गोष्टीचे. तर जर तुम्ही ऐकताल तर तुमच्या सुद्धा लाईफमध्ये काहीतरी बदल होतील. आता मी लपून छपून कधीतरी मावशी तू सांग बरं एखादी गोष्ट सांग. आमच्या फॉलोअर्सला सबस्क्रायबर्सला सांग लवकर. असे सबस्क्रायबर्स वाढलेत पाहिजे तर बघ. सांग की मावशी कॅमेरा सुरू आहे बघ. 46 सेकंद झाले तर थोडं मोठ्यानं बोल. मोठ्यानं बोल. लेकरं कसे सांभाळायचे? लेकर आज बायका खायचे आहे, लेकर सांभाळायचे. हो ना, मग आता लाट्या खायलाच नाही बापाच्या देवापासून. हा तशी तर 10वी पास हो ना, पाहिजे. मग पास व्हायला बापाने बराच पुन्हा कमवायची ती. हो ना, मग पुन्हा असते का बापानं लेकरं उद्या कापूस याचा येईल की. हो. चल की मग. मित्रांनो बघा उद्या कापूस याचा चाललोय मी. 12 वाजता नाही उठत ग. 8:30 वाजल्यापासून महागाला आहे तिथं. रात्री आपला ब्लॉग एडिट करीत आमचे 1:30-2 वाजता झोपायला. म्हणून आता बघा सकाळी उठणं होत नाही. ब्लॉग एडिट करतो.